निंगे जेवायला चल. नाही तुम्ही जावा, मला भूक नाही. चल की. नाही नको. निंगे जेवायला चल की. एकदा सांगितलं ना मग मला भूक नाही. होय का? का ग भूक का नाही तुला? कमळे कमळे अगं कुठे होतीस ग आणि केव्हा आलीस? निंगीला विसरलीस ना? तुझी किती आठवण येत होती म्हणून सांगू तुला. अगं बाई मलाच लय आठवण येत होती म्हणून आलोय. कमळे तू 4 लांब आहेस पण खरं असं वाटतंय गेली 10,000 वर्ष झाली मी तुला भेटलोच नाही. तुझ्याशिवाय एक एक दिवस लय मोठा वाटतोय म्हणून सांगू तुला. एक नंबर ठेवल्यास बघ खोली. काय पसार आहे निंगे? अगं असं राहतात काय? अशी ठेवतात खोली? आता या खोलीत मी एकटीच राहतोय. तुझं काय, तू गेली बंगल्यात राहायला आणि उगाच माझ्यावर दादागिरी करायला लागली आहेस. दादागिरी करायला चाललोय मी इथं. चल जेवून घे आधी, मग दोघी मिळून आपण पसार आवरूया. चालतंय बस. अगं आजीसनी जेवायला दिलं आणि मग सगळी जेवायला बसलो होतो. खरं माझं काय मनच लागत नव्हतं बाई. मग मीच राजन काकांना म्हणलं का मी जाऊ का हॉस्टेलला? म्हणलं जा, डबा घेऊन जा ना, दोघी मिळून जेवा. कमळे गुलाबजाम अगो काय काय आणलंयस? निंगे अगं हे असलं रोज त्या घरी बनतंय आणि त्या चिवचिवाटसाठी तर भलतंच काय काय बनत असतंय बघ. होय कमळे आजी कशा आहेत ग? पण त्यांची काळजी घे आणि त्या चटणींपासून जरा सावधच राखाय. आता रागिनी काकी आणि कामिनी आजींचं म्हणशील तर त्या काय सुधरू शकत नाही. पण अनिकाचं म्हणशील तर तिला जर चांगली संगत दिली आणि जर तिचं लाड कमी केलं तर ती नक्कीच सुधरते बघ. होय काय? तू काय तिला सुधरवायचा इडाबिडा उचललायस काय? ए भाई तसलं काही केलेलं नाही मी. खरं आता मी तिची मोठी बहीण आहे की नाही, मग तिला तिच्या चुका तर दाखवून देऊ शकते मी. आजपासून तर आम्हाला दोघींना एकत्र राहायचंय एकाच खोलीत. काय कमळे तू जरा सावधच राह. त्या माकडीनीचा काय भरोसा नाही. पाक सर्किट आहे ते. एकदा स्क्रू डीला झाला की नाही तर पाक उराव बसून जीव घ्यायला बी कमी करायची नाही. त्या डोसक्याची शेवटी संस्कार त्या झेब्रा क्रॉसिंगचा आहे. खरं आहे बघ तुझं. बरं आता लय थापा मारत बसू नको, पटापट जेव, सगळा पसारा आवरायचा. गुलाबजाम अगं काय? त्या उशीचा जीव घेतेस का काय? अगं गुद मरल की उशी. काय करत होतीस? हे विचारणारी तू कोण? ही माझी रूम आहे, मी काही पण करेन आणि काल या रूम मध्ये घुसून. आय हेट यू गावछाप. ए बाई मी माझं नातं काय ते सांगितलंय आणि माझा हक्क बी सांगितलंय आणि मग तू म्हणतेस तसं घुसलोय. तुला जर पटत नव्हतं तर तू सांगायचं होतंस, तुझं मत मांडायचं होतंस. ए टमई मला तुझ्यासोबत डिबेट नाही घालायची, कळलं? मला तुझी फक्त वाट लावायची. तू काय जरा खुळसट आहेस का ग? हा समोरच्याचं पटलं नाही का समोरच्याची वाट लावायची एवढंच तुझ्या डोसक्यात विचार येतात. अगं आपल्या मतांची आपल्या विचारांची ताकद मांडता आली पाहिजे अनिका. बरोबरच आहे.
म्हणूनच तर तुला समोरच्याला समजून घेता येत नाही की नाही. आणि का एखाद्या गोष्टीला दोन बाजू असत्या, पर दोन्ही बाजू बरोबरच आहेत असं नसतंय की नाही. मला हे पाहिजे, मी हे मिळवणारच, असं तुझं लहानपणापासून चालत आलंय म्हणून असं झालंय तुझं. बास की ग, आता मोठी झाली आहेस तू, जरा तर सुधर, जरा समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न कर. एक मोठी बहीण आहे म्हणून तुला समजवतोय. आपल्याला समोरच्याचं पटत नसेल तर समोर लढायची ताकद ठेवायची, हे असं रडीचा डाव करायचं नाही. आणि काय ग, तू माझ्या तोंडावर उशी ठेवून मला मारायचा प्रयत्न करत होतीस. वा, चांगलंय बाई तुझं. झालं झालं तुझं लेक्चर. हवं तेव्हा लेक्चर देत असतेस. गावछाप आज तू वाचलीस, पण उद्या नाही. उद्या तू बघच. बरं आहे तुझं, चूक करायची ती करायची, उलट मला उत्तर द्यायची. मी अनिका महाजन आहे, कळलं का? अनिका महाजन. मी उलट बोलेन नाही तर सुलट बोलेन. तुला काय आहे? ओले अनिका महाजन, एवढी अक्कड. बर बाई, आता मी काय सांगतो ते नीट ऐक हा. मी बी कमळी राजन महाजन आहे आणि तुझ्यासारखी लाडवलेली नाही मी. गावच्या मातीत वाढलेलो आहे मी आणि माझे पाय बी अजून जमिनीवरच आहेत. आता तू किती बी नाटकं कर अनिका, मी तुला सरळ वाटणीवर आणतो की नाही बघ. तू किती बी रागराग कर, मी तुला तुझ्या जागेवर आणणार. किती बी माज दाखवतो तुला तुझी जागा. किती बी उलट बोललीस की नाही, तुला मी सुलट करणार. आणि तुझ्या ह्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही, कारण मी या घरची मोठी नाते. आता मी इथंच राहणार आहे. अरे देवा अनिका, आता तुझ्यापासून माझ्या जीवाला धोका आहे की नाही. मग तू आता आजपासून आउट हाऊस मध्ये राहायचं. चला आत्ताच घेऊन जातो तुला. चला बाबू, तुला कळतंय का तू का? चला बाबू, असे नाही कलायचं. माझा जीव म्हणजे काय तुला पोरखेळ वाटतोय की नाही. चला गावछाप सोड. गावछाप ए अनिका सोड. अगं काय अंगात आल्यासारखं वागायला लागल्यास हा? काय प्रॉब्लेम आहे तुझा? एवढं सगळं चांगलं आहे तुझ्याकडं, एवढं चांगलं घर आहे, प्रेम करणारी माणसं आहेत, एवढा पैसा आहे, अजून काय पाहिजे तुला? एवढं सगळं असताना तुला वाकड्या रस्त्याने जायचं असतंय का? काय झालंय? गावछाप सोड माझा हात. गावछाप सोड माझा हात. सोड मग ग्रानी आजी. अगं अनिका कुठे न्यायला लागल्यास? अगं काय करायला लागल्यास? मॉम कमी सोड माझा हात. कमी सोड. अनिका अगं गप, सगळे झोपलेत, कशाला ओरडायला लागल्यास? मॉम ग्रानी आजी कमी सोड. अनिका कमी सोड. कमी सोड माझ्या मुलीचा हात. अनिका अयो की बेबी, काय झालं? काय ग तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मुलीचा हात पकडायची?